जागतिक पातळीचे अर्थविषयक अभ्यासक आणि प्रसिद्ध उद्योजक अभियंता डॉक्टर डी.एस. काटे यांचा 61वा वाढदिवस रविवारी समाजाभिमुख भावनेनं आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेनं साजरा करण्यात आला. शहरातील विविध स्मशानभूमीत अविरत सेवा देणाऱ्या आणि हजारोंच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे अश्रू पुसणाऱ्या 40हून अधिक स्मशानजोग्यांचा भव्य सत्कार क्रांती चौक येथील हॉटेल मॅनोर येथे पारंपरिक पद्धतीनं करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, शेषराव चव्हाण, मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दिलीप घारे, एकनाथ जाधव, सुभाष पाटील, प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे, कवी विष्णू सुरासे, ॲडव्होकेट अजित काळे, स्मशानजोगी संघटनेचे अध्यक्ष गोविंद राजाराम गायकवाड आदींची यावेळी उपस्थित होती. यावेळी वाढदिवसानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करताना अर्थ अभ्यासक डॉक्टर डी.एस. काटे म्हणाले की कधी न केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून पहिल्यांदाच माझ्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली. काम कुठलंही असो, श्रेष्ठत्व हे कामावर अवलंबून नसते तर ते मनुष्यपणावर अवलंबून असते. समाजसेवेचा वसा हाती घेतल्यास तो निस्वार्थपणे पार पडावा आणि खऱ्या अर्थानं समाजातील गोरगरिबांची सेवा घडावी असं सांगत हा उपक्रम सामाजिक भावनेतून नागरिकांनी आपापल्या विशेषतेने राबवावा असं अर्थाभ्यासक डॉक्टर डी.एस. काटे यांनी आपली भावना व्यक्त करताना स्पष्ट केलं. आमच्या श्वासात माणूसपण हे ब्रीदवाक्य घेऊन डॉक्टर डी.एस. काटे यांनी आपले सामाजिक दायित्व आणि कर्तृत्व आजवर जोपासले. त्यांची जागतिक पातळीवर अर्थतज्ञ म्हणून एक वेगळी ओळख असून त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या विविध प्रकाशित पुस्तक ग्रंथ हे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी संजीवनी देणारी ठरली आहे. अर्थदिशा, अर्थजागर, अर्थसंपदा, अर्थनीती या पुस्तकाचं लेखन केल्याने जागतिक पातळीवरील विविध पुस्तकारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. सद्यस्थितीत सर्व क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल, त्यातून बदलत जाणारे अर्थ, नियोजन आणि निर्माण होणारे विविध प्रश्न या सर्वांचे सामान्य वाचकांना सर्वांगीण आकलन व्हावे आणि त्यांनी फायदा करून घ्यावा, आपले जीवन समृद्ध करावे असा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असल्याचं पैशांचा विनियोग याविषयी योग्य समज त्यांच्या विविध पुस्तकातून आजही जगभरातील वाचकांना उभारी देतीये. डॉक्टर डी.एस. काटे यांनी अर्थक्षेत्रात केलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे सामाजिक भावनेतून त्यांनी आपला वाढदिवस यंदा अभिनव उपक्रमांनी साजरा करण्याचं ठरवलं असल्याने शहरातील स्मशानजोग्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेत त्यांच्या सहकुटुंब गौरव केला. आयुष्याच्या शेवटी स्मशानभूमी साथ देणारा स्मशानजोगी नेहमीच आनंदाच्या क्षणी दुर्लक्षित राहिलाय. रक्ताची नाती सोडून जाणारी मानसिकता असलेल्या समाजात स्मशानजोगी मात्र स्मशानात आलेल्या कुटुंबांचं सात्वन करून राख होईपर्यंत एक जग सोडून गेलेल्या माणसाच्या सोबतीला असतो. इतरांच्या दुःखाबरोबरच आपले दुःख पोटात घालून स्मशानजोगी कायम त्या स्मशानात दुःखाच्या छायेत वावरत असतो आणि म्हणूनच एक सामाजिक दायित्व म्हणून या स्मशानजोग्याच्या चेहऱ्यावर सुखाचे हास्य फुलवण्यासाठी डॉक्टर डी.एस. काटे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त स्मशानजोग्यांचा भव्य सत्कार या निमित्ताने करण्यात आला असून समाजातील मान्यवरांनी आपल्याही श्वासातील माणूसपण जोपासण्यासाठी आणि या अभिनव संकल्पनेतील उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रेम प्रकाश बांगर यांनी केले.